या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण काल दिवसभर लोकसभा निवडणुकांचे निकालाचे अपडेट्स घेतले होते। आज आपण आलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील निकालाचं विश्लेषण करत आहोत। आपण सुरुवात बारामतीपासून करणार आहोत। बारामतीमध्ये सर सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1,53,000 मतांनी विजय मिळवलेला आहे। अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। अजित पवारांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढाई झाली होती। अखेर या लढाईत काकांनी बाजी मारली आहे। सर, दोन गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत की खडकवासल्यावरती अजित पवार फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते की खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळे या गेल्या वेळेस 75,000च्या मताधिक्याने पिछाडीवर होत्या। त्यांना मताधिक्य नव्हतं 75,000चं। आणि जेव्हा जानकर 2014ला त्यांच्या विरोधात उभे होते तेव्हा मध्ये त्या पिछाडीवरती होत्या। आता अजित पवार नंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप जर असं समीकरण एकत्र आलं तर खडकवासल्यामध्ये त्यांना जवळपास 1,00,000 मताधिक्य खडकवासल्यातनं अपेक्षित होतं। ते अजिबात मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळू शकलेलं नाही। आणि मला वाटतं केवळ 21,000 सुनेत्रा पवार मला वाटतं जो खडकवासल्या त्यांना लीड न मिळालं हा त्यांचा सगळ्यात मोठा अजित पवारांना मोठा धक्का खडकवासल्यात बसलेला आहे। त्यामुळं अजित पवारांचा खरा गेम भाजपच्या समर्थकांनी खडकवासल्यात केलेला आहे। थोडं धाडसाचं विधान करतो आहे, धाडसानं बोलतो आहे, कारण आपण आधीपासून बोलत होतो। साधारण सर किती मतांची लीडची अपेक्षा होती खडकवासल्या मतदारसंघामध्ये पहा जवळपास 5 लाख मतदान आहेत। त्यातलं 50% जरी मतदान झालं तर जवळपास 2.5 लाख मतदान होणं अपेक्षित होतं, म्हणजे टोटल नोंदणं होणं अपेक्षित होतं। त्यातलं साधारणपणे 1.5 लाख तरी मतदान हे आपल्याला सुनेत्रा पवारांसाठी अपेक्षित होतं, कारण त्या ठिकाणी भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी अजित पवारांचा चांगला गटाचा चांगली कद आहे। रुपाली चाकणकर ज्या मोठ्या तार स्वराने सुप्रिया सुळेंच्या विरोधात बोलत होत्या, त्या सुळेंच्या विरोधात बोलणाऱ्या रुपाली चाकणकर त्यांना अजित पवारांनी त्या खडकवासची जबाबदारी दिलेली होती। म्हणजे हे सगळी कद असूनही आणि भाजपचा बालेकिल्ला हा खडकवासला मानला जातो। कारण दुसरी गोष्ट जो ब्राह्मण समाज जो कोथरूडला जाऊ शकला नाही तो बऱ्यापैकी सिंहगडला गेला आणि त्या सिंहगडला जाऊन तो भाजपचा कट्टर मतदार बनला। त्यामुळे भाजपला त्या ठिकाणी फार मोठी आशा होती की त्या ठिकाणी आम्ही सांगू त्या उमेदवाराला भाजपचा मतदार मत देईल, पण तसं प्रत्यक्षात काही झालेलं नाही। घड्याळाला मतदान करणं हे भाजपच्या तो जो व्हिडिओ मतदानाच्या दिवशी फिरलेला होता पहा की तिथले एक वृद्ध आजोबा गेले होते, ते सांगत होते की मला घड्याळ दिसत नाही, मला कमळ दिसत नाही, कमळ दिसत नाही। आणि ही घटना आत्ताचीच नाही आहे, तर हे 2014 साली पण घडलं। आणि तो जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ फार बोला होता की भाजपच्या कट्टर समर्थकाची अवस्था कशी झालेली आहे, त्याला कमळ शिव सोडून काही दुसरं काही सुचत नाही। आणि ज्या भाजपच्या लोकांनी आयुष्यभर अजित पवारांना शरद पवारांना शिवाय दिल्या, तुम्ही आता त्यांना सांगताय की मोदींसाठी म्हणून तुम्ही आता अजित पवारांना घड्याळाला मत द्या, हे काय लोकांना फारसं रुचलेलं नाही। त्यामुळं खडकवासल्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहील, तिथं सुप्रिया पण काही नव्हती असं बोललं जात होतं। पण आणि अजित पवारांनी मात्र त्याच्या खाजगी कारखान्याचे सगळे कर्मचारी सेवक स्वतः अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार खडकवासल्यामध्ये ठाण मांडून होता, तरीही खडकवासल्यामधल्या मतदारांनी अजित पवार सचिन दोडके यांनी चांगली बॅटिंग केली। सचिन दोडके यांना मी प्रचाराच्या दरम्यान भेटलो होतो, त्यांचं असं म्हणत होतं असं काही अजिबात होणार नाहीये, अजित काही मिळणार नाही, त्या ठिकाणी सुप्रियाच आघाडीवरती राहतील। आम्ही त्यांना हसण्यावर तेव्हा सचिन दोडकेंना घेतले होते, तर सचिन तू काही बोलतो होतं, पण त्याचं म्हणणं असं होतं की पहा उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्या सोबत आहे आणि आमच्यापेक्षा ठाकरेंची शिवसेना कट्टरतेने काम करत आहेत। तर तो सचिन दोडकेचा अंदाज थोड्याफार मतानं हुकलेला आहे। आणि दुसरी पण एक गोष्ट होती की ज्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे 75-80 हजारानं खडकवासल्यामध्ये पिछाडीवरती होत्या, त्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सचिन दोडके फक्त 5 हजारांनी पराभूत होता। याचा अर्थ काय घ्यायचा की त्या ठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग आहे त्या आणि भाजपला पण मानणारा मोठा वर्ग आहे, तो समसमान आहे, त्याच्यामध्ये काय फार काही म्हणजे भाजपचा उलट जास्त मानणारा वर्ग आहे, पण तो खडकवासल्यामध्ये बाहेर पडला नाही। जो बाहेर पडला त्याला घड्याळाला मत देणं आवडलं नाही, त्यानं दुसरंच काहीतरी बटन दाबलेलं असावं। त्यामुळं सुनेत्रा पवारांना जर कुठे तोटा झाला असेल, त्यांची रणनीती कुठे फसली असेल, अजित पवारांना जर कुठे धक्का बसला असेल तर खडकवासल्यात बसला आणि खडकवासल्यात बसला। त्याला ह्या म्हणजे खडकवासल्याची अजिबात साथ न मिळणं हे मला वाटतं सगळ्यात जास्त सर जो हक्काचा मतदारसंघ होता अजितदादांसाठी दुसरा होता तो बारामती विधानसभा मतदारसंघ, म्हणजे तिथून अजितदादांना तब्बल 1,81,000 लीड मिळालं होतं।
त्याच मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 48,000चं लीड मिळालं. आता या आजच्या निवडणुकीत बारामती कोणाची याचं देखील उत्तर मिळालं की अजित पवार सकाळी 6 वाजल्यापासून बारामतीमध्ये कामाला जातात, तिथल्या सार्वजनिक कामांची पाहणी करतात. त्यांनी तिथं मेडिकल कॉलेज आणलं, चांगलं हॉस्पिटल आणलं, त्या ठिकाणी रिंग रोड केला, चांगल्या सुधारणा केल्या आणि सगळं अजित पवारांनी केलेलं आहे. म्हणजे अजित पवारांच्या व्हिजन झालेलं आहे, पण त्याला शरद पवारांचं बॅकिंग होतं त्या सगळ्या करण्याला. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये असं कुठेतरी होतं अजित पवार मोठे आहेत, राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची ओळख आहे, अमित शहांशी ते अतिशय हास्य विनोदामध्ये बोलतात, देवेंद्र फडणवीस यांचा आता उजवा हात बनलेले आहेत. पण हे कसं झालं, कशामुळं, हे कोणामुळे झालं, तर हे शरद पवारांमुळे झालं. शरद पवारांमुळे बारामती आहे, शरद पवारांची बारामती आहे, हे बारामतीमधल्या मतदार ओळखलं. म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये किंवा आधीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीमध्ये बारामती त्यांना 1 लाख ते 1.25 लाखाचं मताधिक्य देतात आणि त्या मताधिक्यावरती सुप्रिया सुळेंचा विजय हा सुकर होतो. आणि असा यंदा असं वाटत होतं की अजित पवार हे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना रोखणार असं वाटत होतं. अजित पवारने अगदी सांगितलं होतं की तुम्ही भावनिक होऊ नका, तुम्ही तुमची कामं कोण करते हे लक्षात ठेवा, मीच तुमच्या कामाला येणार आहे. माझे भाऊबंद आता असं पण सांगतो माझं अजून किमान 20 वर्षाचं आयुष्य आहे, पण लोकांनी तात्पुरतं पाहिलं नाही, लॉंग टर्म. म्हणजे लोकांनी भावनेला महत्त्व दिलं. शरद पवारांच्या आपल्यावर उपकार आहेत, शरद पवारांचे आपलं ऋण आहेत, हे बारामतीकरांनी मान्य केलेलं दिसेल. त्यामुळे जवळपास 48,000च्या लीडनं सुप्रिया सुळे त्या ठिकाणी म्हणजे मला आता थोडं बघावं लागेल की काटेवाडीमध्ये जे शरद पवारांचं गाव आहे ना, म्हणजे ज्यांचा जन्म झाला त्या काटेवाडीमध्ये आपण बातमी करूया त्याची, ती वाचकांना आपण दाखवूया की काटेवाडीमध्ये सुद्धा काय नक्की मतदान झालेलं आहे हे आपल्याला पुढच्या काही जास्त काळामध्ये आपण वाचकांना आपल्या देऊया. आणि माझी माहिती काटेवाडीमध्ये सुद्धा ना, ज्या ठिकाणी शरद पवारांचा जन्म झाला, शरद पवारांचं जे गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा सुप्रिया सुळेंना लीड असेल याची माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. सर, अजितदादांसाठी इंदापूर हा एक हक्काचा मतदारसंघ, कारण तिथून हर्षवर्धन पाटील हे भाजपचे माजी आमदार होते, ते तिथून होते. दत्ता मामा भरणे जे अजितदादांचे उजवा हात मानले जातात ते तिथून होते. इंदापूरमध्ये असा मोठा चेहरा शरद पवारांकडे नव्हता. शरद पवारांकडे 25,000ची आघाडी घेतली. म्हणजे खरं माझी तर अनेकांबरोबर पैज लागली होती की इंदापूरमध्ये काय होणार, दौंडमध्ये काय होणार. सगळे मोठे नेते हे यांच्याबरोबर आहेत. कोणाबरोबर? अजित पवारांबरोबर आहेत. एक नेता त्यांच्याबरोबर आला, आप्पासाहेब जगदाळे म्हणून, इंदापूरचे तिथले जिल्हा बँकेचे सदस्य आहेत. ते हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत. ते हर्षवर्धन पाटील यांचे मामा असलेले आप्पासाहेब जगदाळे हे ऐनवेळी शरद पवारांबरोबर आले. आता त्यांना माहिती आहे की आता हर्षवर्धन उभं राहणार विधानसभेला, त्यांना काहीतरी शब्द दिला असेल. दत्तात्रय भरणे हे तर आता विधानसभेचे उमेदवार आपणच आहोत असं समजून चालले असेल. त्यामुळे त्यांना तुतारीमध्ये कुठेतरी संधी दिसली, त्यामुळे ते शरद पवारांबरोबर आले. आणि मी तुम्हाला सांगतो, म्हणजे इंदापूरमध्ये इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटलांचा आत्ता म्हणून ओळखला जातो, पण त्याच्या आधीही इंदापूर तालुका हा त्यांचे चुलते शंकरराव पाटील यांचा म्हणून ओळखला जात होता. पण जेव्हा शंकरराव पाटील विरुद्ध शरद पवारांची लढत झाली ना, तेव्हा इंदापूरमध्ये शरद पवारांनाच लीड होतं. हे 1996 सालची गोष्ट आहे. म्हणजे शरद पवार जेव्हा बारामतीचे खासदार होते 1996 मध्ये अतिशय चुरशी लढत झालेली होती आणि युतीकडनं, तेव्हा अशीच भाजप शिवसेना युती होती देशामध्ये. तेव्हा आघाडी सरकार होतं आणि राज्यामध्ये शिवसेना भाजपचं युतीचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्या निवडणुकीमध्ये अतिशय पवारांना ती निवडणूक सर्वात अवघड गेली होती, 1996 सालची खासदारकीची निवडणूक. तर त्या निवडणुकीमध्ये शंकरराव पाटलांना असं वाटत होतं की आपला इंदापूर जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये तरी आपल्याला लीड राहील. ते दिग्गज नेते होते, शरद पवारांचे कट्टर विरोधक होते. मात्र त्या तालुक्यात म्हणे सुद्धा 1996 मध्ये शरद पवारांना लीड दिला. आणि आजही हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, अजित पवार हे सगळे नेते असूनही आज तो तालुका शरद पवारांच्याच पाठीशी उभा राहिला. हे शरद पवारांना मानणारे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे, शरद पवारांनी आपल्याला भिगूरमध्ये MIDC आणली, शरद पवारांनी आपल्यासाठी पाणी आणलं, शरद पवारांनी आपल्यासाठी रोड केले, शरद पवारांनी द्राक्ष बागा इंदापूरमध्ये शरद पवारांनी फुलवलेल्या आहेत. हे तिथला मतदार जाणून आहे. शरद पवारांनी तिथं त्या जो छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे त्याच्यावर त्यांचं होल्ड होता, त्याला काय चांगला भाव हे देणं त्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यामुळं
इंदापूरच्या विकासामध्ये शरद पवारांचं योगदान आहे, हा तिथला मतदार विसरू शकला नाही आणि त्याचा फायदा साहजिकच सुप्रिया सुळेंना सर झाला. तो इंदापूरचा जो दत्तमामा भरणेंचा मतदाना दिवशीचा व्हिडिओ व्हायरल येस, त्या दिवशीचा एक टर्निंग पॉईंट म्हणजे हा जो प्रत्येक निवडणुकीमध्ये एखादा क्षण असतो, एखादा प्रसंग असतो की टर्निंग पॉईंट ठरतो आणि तो टर्निंग पॉईंट ठरला दत्तात्रय भरणे यांचा त्यांच्या गावातलाच, मला वाटतं लासुर्डीमधला तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये एका कर्मचाऱ्याला त्यांचं म्हणणं होतं की तू रोहित पवारांचा कर्मचारी आहेस, तू कशाला गावामध्ये भांडणं करतो आहेस, आणि ते पाहून त्याला आईमाईवरनी शिवाय देत होते. आणि तो व्हिडिओ जो आहे ना तो इंदापूरमध्ये टर्निंग पॉईंट ठरला की जे दत्तात्रय भरणे अतिशय शांत वर्ण दिसत होते, जे दत्तात्रय भरणे अतिशय सालस वाटत होते, प्रत्यक्षामध्ये त्यांच्या गावामध्ये ते कशा पद्धतीने लोकांशी वागतात, हा त्या दिवशी व्हिडिओ पाहिला. आणि मला नक्कीच वाटतं त्या व्हिडिओमुळे सुप्रिया सुळेंची 10,000-20,000 मतं वाढली असतील की नक्की. ते लोकांना आवडत नाही असं, तुम्ही लोकांना असं गृहीत धरू शकत नाही. म्हणजे लोक काय बोलत नाही त्याचा अर्थ लोक नेते आहात म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं नाही वागू शकत, गावात भूतही टाकून द्यायचं नाही, ही अशा प्रकारची जी काही मगरुरी आहे. गावामध्ये 2 गट होते, म्हणजे तुमच्या सोयीने सगळं करायचं का गावकऱ्यांनी, तुम्ही ज्या पक्षात त्या पक्षाबरोबर आमचं लटंबर करायचं की काय, हे काय लोकांना आवडत नाही. तर दत्तात्रय भरणेंना पण ती चपराक आहे. नक्कीच दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील, आणखीन तिथं राष्ट्रवादीचे बरेच नेते आहेत, भाजपचे नेते आहेत आणि भाजपचा तिथं एक 20-25 वोटिंग आहे. एवढं असूनही इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंना लीड मिळते, याचा अर्थ नक्कीच दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटी आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल काहीही लागू शकतो, याचा देखील सुतोवाच आज सूचकपणे मतदारांनी सांगितलेला आहे. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे यांच्यासाठी इंदापूरमधनं लीड मिळणं हे त्यांना उभारी देणार आहे. सर इंदापूर नंतर आपण दौंडकडे जाऊया. दौंडमध्ये सुप्रिया सुळेंना 25,000च्या लीड मिळाले. दौंडमध्ये मग ही धोक्याची घंटा आहे का राहुल कुल यांनी वचपा वगैरे काढलाय त्यांचा 2000? नाही, राहुल कुल यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की राहुल तुला अजित पवारांचंच काम करायचं आहे आणि राहुल कुलांनी पण व्यवस्थित काम केलेलं आहे. पण काय होतं, दौंड हा तालुका जो आहे हा 2 गटात विभागलेला आहे. राहुल कुल गट आणि दुसरा रमेश थोरात गट, हे दोन्ही गट अजित दादांसोबत होते. पण हे 2 नेत्यांनी त्या गावागावामध्ये इतकी भांडणं लावलेली आहेत त्या गावामध्ये की त्या म्हणजे एक जर नेता त्या दुसऱ्याच्या घरात जर गेला ना तर त्याच्या घरातलं पाणी त्याचा शेजारचा माणूस पित नाही, असं दौंडमधलं वातावरण या 2 नेत्याच्या भांडणामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीसाठी एकत्र गावामध्ये भांडणं लावणार, हे काय लोकांना पटतं का? कारण लोक म्हणजे तुम्हाला काय वर यायचं, तुम्ही वर या, आम्हाला ज्यांना मत द्यायचं आम्ही त्यांना मत देऊ. आणि दुसऱ्या गावामध्ये असं झालं, जर राहुल कुल यांचा माणूस जर गावामध्ये काम करत असेल, तो समजा सरपंच आहे, त्या सरपंचाकडे निवडणुकीची सूत्र दिलेली आहेत आणि मग रमेश थोरांचा माणूस कशाला काम करेल? तो म्हणेल गावामध्ये राहुल कुलच्या माणसाचं महत्त्व वाटत आहे किंवा रमेश थोरातांच्या माणसाकडे जर तिथली जबाबदारी असेल तर राहुल कुल यांचा माणूस म्हणेल रमेश थोरातांच्या माणसाचं महत्त्व वाटत, मी कशाला काम करू, याचं नाक मी कापून टाकतो त्या गावामध्ये. आणि तसंच घडलेलं आहे ना. अजित पवार हा धोका माहिती होता. अजित पवार भाषणामध्ये सांगत होते गावागावामध्ये गटातटाचं राजकारण करू नका, हे आपल्याला मोदींसाठी म्हणून आपल्याला मतं द्यायची आहेत असं अजित पवार सांगत होते. पण शेवटी त्याचं गावाचं राजकारण पडलेलं आहे. म्हणजे इंदापूर आणि दौंडमध्ये गटातटाचा फटका बसला. हो, गटातटाचा फटका बसलेला आहे. आणि शरद पवार कसं आहे, सुप्रिया सुळे यांचा संपर्क नाही दौंडमध्ये, इंदापूरमध्ये. भले त्यांच्या मागे कोणी मोठे नेते नसतील पण सुप्रिया सुळे गावामध्ये दिसत होत्या, सुप्रिया सुळे दौंडमध्ये दिसत होत्या, सुप्रिया सुळे इंदापूरमध्ये दिसत होत्या. गेली 10-15 वर्ष त्या येत होत्या. म्हणजे त्या काय आज आल्यात आणि टपकल्यात आणि आजपासून मतं मागायला त्यांनी सुरुवात केली असं अजिबात नाहीये. त्यामुळं अजित पवार तिथली सूत्र सांभाळत होती, अजित पवार तिथले कार्यकर्ते सांभाळत होते. याचा अर्थ सगळे कार्यकर्ते अजित पवारांच्या मतानुसार चालत होते असं नाहीये. त्यांना सुप्रिया सुळेंचं महत्त्व माहिती होतं. त्यामुळे सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी तिथनं मतदान चांगलं झालं, लीड मिळाला, ही देखील महत्त्वाची बाब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या ठिकाणी नामदेवराव ताकोने जे भाजपचे कधीकाळचे जिल्हाध्यक्ष होते, जे राहुल कुल, रमेश थोरात या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात लढत होते, आता हे दोन्ही एकत्र आले. राहुल कुल भाजपमध्ये गेले, मग जो निष्ठावंत भाजपचे नामदेव ताकोने होते ते मग राष्ट्रवादीत गेले, ते तुतारी सोबत गेले आणि मग त्यांनी यंत्रणा राबवली. म्हणजे पर्याय असतात लोकांना. म्हणजे लोकांनी दौंडमधल्या राहुल कुल आणि रमेश थोरात यांना पण संदेश गेलेला आहे, दोघेच काय आमचे पर्याय नाही आहेत. म्हणजे 2019 ला सुप्रिया तिथनं मायनसमध्ये दौंडमध्ये 25,000 लीडवरती आहेत. त्या दौंडच्या लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्हीच काय आमचे नेते नाही आहात, एखादा तिसरा पर्याय जर उभा राहिला
तर आम्ही त्याच्या पाठीशी म्हणजे जाऊ. हे शरद पवारांसाठी पण थोडा दिलासादायक दिलासादायक आहे. म्हणजे शरद पवार जर कोणी उमेदवार नव्हता दोनमध्ये, रमेश थोरात किंवा राहुल कुल किंवा रमेश थोरातांना उमेदवारी दिली तर राहुल कुल बंडखोरी करणार, राहुल कुलला उमेदवारी दिली तर रमेश थोरात बंडखोरी करणार, असं तिथलं गणित होतं. आता या दोघांशिवाय शरद पवारांकडे तर नामदेवराव ताकोने म्हणून तिसरा चेहरा आलेला आहे आणि ते आता विधानसभेची तयारी दौंडमधनं करू शकतात. ते नामदेवराव ताकोने यांचे वडील ते दौंडचे माजी आमदार होते, पण ते आता भाजपची एकनिष्ठ आत्तापर्यंत होते. पण ज्या क्षणी भाजपनं अजितदादांशी युती केली, राहुल कुल यांना मांडीवर घेतलं, ते निष्ठावंत नामदेव ताकोने बाजूला पडले, आता राष्ट्रवादीत गेले. म्हणजे लोकांना पर्याय उपलब्ध झाल्यात दौंडमध्ये आता. त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी ह्या निवडणुकीत सगळ्यात जास्त जर म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्यात जास्त जर नाव कोणाचं गाजलं असेल तर विजय बापू शिवतारे. म्हणजे विजय बापूने हा व्हिडिओ पाहावा अशी माझी मनोमन इच्छा आहे की बापू तुम्ही खरंच हा व्हिडिओ पहा. काय बापू होता आणि काय बापू झाला. अजित पवार कोण होतास तू, काय झालास तू, अरे टोपे तर किती बदलावेत माणसानं, रंग किती बदलावेत, काय याला काय प्रमाण. 15 दिवसामध्ये मी अजित पवारला हे दाखवतो असं म्हणणारे बापू, दुश्मनी दाखवतो असे म्हणणारे विजय बापू दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या मांडीवर बसतात. काय बापू काय झालं तुमचं हे, हां तुमचं बुके घेतलं नाही म्हणून तुमचा राग एवढा अनावर झाला बारामती विमानतळावरती. त्यांचा राग कानावर झाला की बारामती विमानतळावरती मुख्यमंत्री येणार होते, उपमुख्यमंत्री येणार होते, अजित पवार होते आणि तेव्हा ते बापू अजित पवारांना बुके घेऊन गेले आणि तर अजित पवार त्यांना झिडकारलं म्हणून मग ते विरोधात ओरडू लागले. आणि नंतर मग काय वर्षा बंगल्यावर किंवा काय सागर बंगल्यावर काय ठरलं बापूंना त्यांना माहिती, पण पुरंदरच्या सासवडच्या त्या पालखी मैदानावर आणायला लावलं. बापूंची सगळं काय विजन, बापू फार मोठे विजनरी, ते हे ते असं सगळं काय काय ते सगळं आणि माफी मागावं लागली. विजय बापूंच्या मनातला उमेदवार आपण त्यांना देऊ असं त्यांनी विजय बापूंना सांगितलं. पण काय बापू काय तुमची अवस्था झाली आज, तुम्हाला 15 दिवसामध्ये तुम्ही काय बोलत होते, काय झालं. शेवटी मतदारांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुम्ही जरी काय तुमची काय जी काय तुम्ही योग्य वेळी तुम्ही तुमचं कसं तोंड फिरवणार आणि मतदारांनी पण तसं करावं असं नाही. जगतापांनी तिथं चांगली बॅटिंग केली, जगतापांनी तिथं लावून धरलं काँग्रेस आणि त्यांनी त्या ठिकाणी. म्हणजे मी तुम्हाला ते सांगतोय की पुरंदरमध्ये पण सुप्रिया सुळे आज फिरत नव्हत्या ना. म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क नाही असं कुणीच म्हणू शकत नव्हतं. म्हणजे अजित पवारांनी त्यांना त्यांच्यावर टीका केली की भाषणं लावून काही कामं होत नाहीत, पण ठीक आहे भाषणे त्यांनी संसदेमध्ये केली आणि मतदाराशी संपर्क पण ठेवला. या दोन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये ठीक आहे अजित पवारांचं पत्नीचा पराभव झाला, त्यांचं नाक कापलं गेलं बिचारांचं, त्या लढल्या ठीक आहे, ते काय राजकारणामध्ये हारजीत होऊ शकते, पण बापूंचं मात्र नाक कापलं गेलं एवढं मात्र नाही. बापूंना आता विधानसभेला देखील धाकधूक आहे का? बापूंना 100% धाकधूक आहे. जे अजित पवारांबरोबर आज नेते आहेत, जे वाक्य लिहून ठेवा, जे आज अजित पवारांबरोबर नेते आहेत त्या सर्वांना धाकधूक आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं काही खरं नाही. शरद पवार नावाचा फॅक्टर पुणे जिल्ह्यामध्ये कसा चालतो याची चुणूक शिरूर आणि पुणे या 2 जिल्ह्या, शिरूर आणि बारामती या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये दिसलेले आहे. त्यामुळे विजय बापूंना नक्की धाकधूक आहे. विजय बापू आता तुम्ही आणि अजित पवार ठरवा आता लोकसभेला कसं करायचं ते. त्यामुळे बापूंना आता पुन्हा नवीन रणनीती आता आखावी लागेल. सर भोरमधली ती शरद पवार आणि अनंतराव थोपटेंची ती भेट घेतली. म्हणजे आता 2 गोष्ट याच्यामध्ये सांगतो. बरं तू भेटीवरनं विषय काढला तो बरं झाला की शरद पवार आणि अनंतराव थोपटेंची भेट घेतली असं नाही. शरद पवारांना त्यांचे जे कडवे समर्थक होते, म्हणजे शरद पवारांच्या 1967 सालापासूनच्या निवडणुकीचे कडवे विरोधक असलेले काकडे कुटुंबाची भेट घेतली. संभाजीराव काकडेंची नातलगांची त्यांच्या बंधूंची वगैरे भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी एक असं वाक्य विचारलं की जर पवार काकडे हा जर संघर्ष मिटत असेल तर मला त्याचा आनंद आहे. या एका वाक्यावरती ते काकडे कुटुंब खुश झालं आणि त्याचा परिणाम हा पुरंदर आणि बारामती अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आला. त्या काकडे कुटुंबाला मानणारा एक ठराविक वर्ग आहे, त्यांनी त्यांचं काम केलं असावं आणि त्यामुळेच तो पुरंदरमध्ये आणि इकडे सुप्रिया सुळेंचं त्यांना चांगलं लीड मिळालं, चांगला प्रतिसाद मिळाला आणि हेच अनंतराव थोपटे यांच्याबद्दल पण झालेलं आहे. अनंतराव थोपटे आजपर्यंत असं होतं की अनंतराव थोपटे शरद पवारांमुळे थोपटे घराण्यात एखादं पद मिळालं नाही किंवा असं काय झालं ही वस्तुस्थिती पण आहे. पण काय राजकारणामध्ये सोय फार महत्त्वाची असते. म्हणजे ठीक आहे, म्हणजे जसा काकडे आणि शरद पवार संघर्ष होता तसा काकडे थोपटे आणि शरद पवार हा देखील संघर्ष होता. शरद पवारांनी त्यांनी ते जेव्हा पुन्हा
93मध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आले केंद्रातनं, तेव्हा त्यांनी अनंतराव थोपटेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही. आणि अनंतराव थोपटेंनी पण त्यांना कधी पुण्यातल्या जिल्हा सहकारी बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, याच्यावर शरद पवारांची कधी ताकद निर्माण होऊ दिली नाही. ते अजित पवारांनी निर्माण केलेली ताकद होती. पण कसं असतं, राजकीय सोय ही फार महत्त्वाची असते. आणि अनंतराव थोपटे यांचं कुटुंब आणि संग्राम थोपटे हे म्हणजे त्यांच्या काय त्यांची मान जरी कापली तर ते रक्त काँग्रेसच आहे असं ते म्हणतील. ते इतका निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसला लाभले. त्यांची मध्यंतरी संग्राम थोपटेंची चर्चा होती, ते भाजप चर्चा अशी भरपूर झाली, पण मला वाटतं संग्राम थोपटे हे आपल्या काँग्रेस निष्ठेत कायम राहिले. आणि जी काही कुटुंब आज काँग्रेससोबत आहेत त्याच्यामध्ये थोपटे कुटुंब आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आता शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंचे काही कुलदीप कोंडे वगैरे असे काही कार्यकर्ते ऐनवेळी फुटले. पण चंद्रकांत पाटील म्हटले कुलदीप कोंडे आल्यामुळे आमची तिथे किमान 10 ते 12,000 मतं प्लस झाली असतील, पण काय हरकत नाही. पण त्याचा म्हणजे सुप्रिया सुळे त्याने किमान 50,000 अपेक्षित होतं भोरमधनं, पण तो काही थोडाफार फटका बसला असेल. पण 41,000चं लीड मिळालं. पण तरी 41,000चं लीड आज सुप्रिया सुळेंना भोरमधनं देण्याची कामगिरी एक केवळ संग्राम थोपटे आणि अनंतराव थोपटे यांनी केलेली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही मोठा नेता सुप्रिया सुळेंबरोबर भोरमध्ये नव्हता. म्हणजे ते 3 तालुक्यांचा तो एक मतदारसंघ आहे, भोर मुळशीचा. आणि त्या ठिकाणी आता त्या वेल्ह्यात काय झालं, मुळशी तालुक्यामध्ये काय झालं आपल्याला थोडी माहिती काढावी लागेल. म्हणजे तरीही एकूण जर भोर मतदारसंघाचा विचार केला तर नक्कीच संग्राम थोपटे यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे, अनंतराव थोपटे यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. आता शरद पवारांना अनंतराव थोपटे यांना जर काही शब्द दिला असेल, काही राजकीय पुढच्या संधीची काही शक्यता वर्तवली असेल, तर तो शब्द पाळण्याची जबाबदारी ही आता शरद पवारांवर आणि सुप्रिया सुळेंवरती आहे. सर, अजित पवारांकडनं पण तटकरेंनी वगैरे ह्यांची भेट घेतली होती, तर त्याचा काय म्हणजे ठीक आहे, तर भेटी कुणी घेऊ शकतं, पण शेवटी कसं आहे मतदारांमध्ये तुम्ही भेटीत काय तर भेटी घेतल्या नेत्यांशी, नेत्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे. पण याचा अर्थ एका रात्रीत ते भूमिका बदलून सुनेत्रा पवारांना पाठिंबा देतील असं होणार नाही. म्हणजे संग्राम थोपटेचा व्हिडिओ मतदानाच्या आदल्या रात्री फिरवण्यात आलेला होता की, आणि क्रिएटिव्ह असं करण्यात आलेलं होतं, त्याला काही चांगल्या मोठ्या न्यूज चॅनलचं नाव देण्यात आलेलं होतं की मी आता सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत आहे, मी आता घड्याळाला पाठिंबा देत आहे. अशा प्रकारचं क्रिएटिव्ह त्या भोर मतदारसंघामध्ये पसरून मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा पण प्रयत्न केलेला होता. पण संग्राम थोपटे यांनी तातडीने व्हिडिओ तयार करून लगेच त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आणि त्याचाही फायदा झाला. म्हणजे विरोधकांनी ठीक आहे, आता ते निवडणुकीमधलं राजकारण असतं, काही फंडे कोणी वापरले असतील, कशामुळे झालं, कोणामुळे झालं याचा काही माहिती नाही आहे, पण तो फंडा वापरला गेला. आणि पण मात्र त्याच्यावर स्पष्टीकरण दिल्यामुळं तोच मतदारांचा संभ्रम दूर झाला. आणि तू म्हणाल तसं 41,000चं लीड आज बारामतीमधनं भोरमधनं सुप्रिया सुळेंना मिळालेलं आहे. ही त्यांच्यासाठी फलदायी गोष्ट आहे. सर, आता ह्या बारामतीच्या पराभवानं अजितदादांचं पुढचं राजकारण म्हणजे एकूण बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर विधानसभेचं राजकारण कसं बदलले? राजकारण संकटात आलंय एवढं नक्की. आता प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, विधानसभेची निवडणूक ही लोकसभेसारखी नसते, ही वस्तुस्थिती आहे. पण एक जनरल आपण पिक्चरचा विचार करतो की शरद पवारांना मानणारा अजूनही वर्ग मोठा आहे. उलट अजित पवार असताना जेवढ्या लोकसभेच्या जागा त्यांना गेल्या 2 निवडणुका मिळाल्या नाहीत, आता तेवढ्या जागा मिळाल्यात. 10 पैकी 8 खासदार त्यांचे आलेले, 10 उमेदवार होते, त्यापैकी 8 खासदार झाले. असा स्ट्रायकिंग रेट शरद पवारांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये त्यांना मिळालेला नव्हता. यापेक्षा काय स्ट्रायकिंग रेट हवा, यापेक्षा काय यश मोठा हवा आहे. त्यामुळं त्यांनी आता विधानसभेला आधी सांगून ठेवलेलं आहे की मी लोकसभेला कमी जागा घेतल्या, याचा अर्थ मी विधानसभेला कमी जागा गेल्या असं नव्हे. त्यामुळं बारामतीमध्ये तरी, शिरूरमध्ये तरी शरद पवारांचा शब्द चालेल असं एकूण वातावरण आहे. त्यामुळे जे कोणी आमदार आज अजित पवारांसोबत आहेत, ते विशेषतः पुणे जिल्ह्यातले, त्यांच्या मनामध्ये नक्की धडकी भरलेली आहे की हे जे आजो पवार नावाचा विचार सुरू केला असेल. पण काय घडेल माहिती नाहीये. पवार नावाच्या आजोबाचं एक काय गारुड, एक वलय ज्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, ते गारुड, ते वलय आजही कायम आहे. त्याचा पुरावा कालच्या लोकसभा निवडणुकीत बारामती शरद पवारांची आणि शरद पवार बारामतीचे असं दोन्ही झालेलं आहे तिथे. त्यामुळं ते जे एकमेकांना पूरक अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की अनेकदा असं होतं की नेते येतात जातात, पक्ष बदलतो, पण जो जमिनीवरचा नेता असतो तो कशा पद्धतीनं काम करतो. आणि पवार हे जमिनीवरचे नेते आहेत, त्यांचा तळागाळाशी संपर्क कधी तुटत नाहीत. अनेक नेते, राजकीय नेते लोकांना भेटत नाहीत, गाडीतनं उतरताना हात करत नाहीत, खिडकीच्या काचा लावून घेतात. मात्र सत्तेवर असो अथवा नसो, पवारांकडे एकच काम आहे, कायम गोष्ट असते, ती असते माणसांची गर्दी
आणि गर्दीतले शरद पवार. त्यामुळं अशा पद्धतीनं शरद पवारांचं राजकारण सगळं. कमेंट घेऊया सर. हां, अजित पवार या नावाबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालाय, कारण जो माणूस स्वतःच्या म्हणजे आता जे अजित पवार असं म्हणतात की म्हणजे ते म्हटलेच होते की रोहित पवारांना मी उमेदवारी दिली, अशोक पवारला मी उमेदवारी दिली, अशोक पवारला मी मदत केली. त्यामुळे असं जे वाक्य करत होते तोच सवाल अजित पवार लोक विचारत होते, तुमच्या काकांनी तुम्हाला सगळे दिले, मग तुम्ही का विरोधात गेला? बजरंग सोनवणेबद्दल अजित पवार असं म्हणाले की बजरंग सोनवणेला कारखान्याला मदत मी केली, बजरंग सोनवणेचं राजकीय करिअर मी उभं केलं, धनंजय मुंडेने सांगितलं म्हणून मी मदत केली, मग धनंजय मुंडे माझ्यावर उलटला, धनंजय मुंडे मला दिलेल्या शब्दाला जागला नाही. मग अजित पवारांना हाच लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही कुठं काकांच्या शब्दाला जागले, तुम्ही कुठं काकांचं ऐकलं? आता काकांनी तुम्हाला काय फसवलं, काकांनी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा तुमच्या घरगुती मुद्दा आहे. पण तुमची जी काही राजकीय कारकीर्द उभी राहिलेली आहे, जे काही तुम्हाला स्थान मिळालेलं आहे, जे काही 4 वेळा तुम्ही उपमुख्यमंत्री झाला, हे कोणामुळे झाला असा प्रश्न लोकांनी विचारला ना. आणि त्यामुळे तुम्ही जे दंबाजी करता आणि माझ्यामुळे तू आहे असं जेव्हा लोकांना ऐकवता, तेव्हा ती एक बोटातलं 5 बोटातली 4 बोटं तुमच्याकडे आली की बाबा तुम्हाला काकांनी काय कमी केलं होतं, हाच लोकांचा प्रश्न होता. आणि त्यामुळेच अजित पवारांचं हे जे वागणं आहे हे काही लोकांना आवडलेलं नाहीये. म्हणजे आता टेक्निकल टीमला एक विनंती आहे, अजित तावरे असं म्हणतात की आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, जर आमच्या टेक्निकल टीमला मी विनंती करेल की जुळून घे. म्हणजे जे सर आपल्या व्हिडिओचं थंबनेल आहे, अजित पवारांचा गेम कोणी केला, तर अजित पवारांचा गेम लोकांनीच केला असं म्हणू शकतो. लोकांनीच केला, त्यात भाजपच्या समर्थकांनी केला. मी मला सांगतो, भाजपच्या समर्थकांना, भाजपच्या मतदारांना हा निर्णय आवडलेला नाहीये. म्हणजे अजित पवारांना भरभरून मतदान भाजपच्या लोकांनी जर केलं असतं तर सुप्रिया सुळे नक्कीच पराभूत झाल्या असत्या. पण भाजपच्या लोकांनी, मी अजूनही सांगतो, गंभीरपणे सांगतो, खडकवासल्यामध्ये सुनेत्रा पवारांना लाखभराचं मताधिक्य मिळायलाच हवं होतं. अशा पद्धतीची सगळी तिथे त्या ठिकाणची यंत्रणा काम करत होती, त्या ठिकाणी भाजपची ताकद होती. पण भाजपच्या लोकांनी काम केलेलं नाही, भाजपच्या मतदारांनी मत दिलेलं नाही. दौंडमध्ये पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो पराभव आहे हा भाजपनं शरद पवारांचा पराभव केलेला, लक्षात घ्या. हे फार मोठं विधान मी करतोय. अजित पवारांचा पराभव हा भाजपनं केलेला आहे, भाजपच्या लोकल नेत्यांनी आणि भाजपच्या मतदारांनी केलेला आहे. याच्यावरती उत्तर शोधावं लागेल. लाँग टर्ममध्ये अजित पवार आणि भाजप यांची कशी समीकरणं असतील हे आपल्याला या निमित्तानं पाहणं आपल्याला अवघड उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि या समीकरणामध्ये ट्विस्ट येऊ शकतो. मी आधी पण म्हटलेलं होतं की अजित पवार हे महायुतीच्या किंवा देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या डोक्यावर तो ओझं तर ठरणार नाहीत ना. आणि तसंच घडलेलं आहे. अजित पवारांबरोबर युती झाल्यामुळे भाजपचा राज्यातला परफॉर्मन्स हा खालावला आहे, त्यांची कामगिरी एकदम खालावलेली आहे. आणि हेच जर विधानसभेला असं जर झालं तर भाजपला त्याचा या युतीचा पुनर्विचार करावा लागेल. तो करतील की नाही आपल्याला माहीत नाही आहे, म्हणजे आपल्या सल्ल्यावरती ते काही कोणी काही करत नाही. पण जे काही लोकांमध्ये दिसतं, जे काही जनरल जे आपल्याला दिसून येत आहे ते मात्र नक्कीच, ज्या कॉमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत त्या कॉमेंट देखील असं सांगत आहेत की ज्या अजित पवारांवरती तुम्ही टीका केली आणि त्यांनाच तुम्ही हे करता, डोक्यावर घेता, ते काही आवडलेलं नाही. गेमिंग झोन म्हणून प्रश्न, अजित पवार हे विधानसभेसाठी शिरूरमधून उभे राहू शकतात का? मला अजिबात वाटत नाही आहे. ते बारामतीची जागा सोडतील याची मला शक्यता फार कमी वाटते. हां, एक गोष्ट होती, म्हणजे त्याच्यामध्ये एक शक्यता होती, तुम्ही ती शक्यता नीट लक्षात घ्या. अजित पवारांचा प्लॅन असा होता की मला काय मोठ्या राजकीय नेत्याने सांगितलेलं होतं, जर सुनेत्रा पवार व्यवस्थित बारामतीमध्ये 1,00,000 -1,15,00,000 लीड जर घेऊन आल्या असत्या तर प्लॅन बी असा होता अजित पवारांचा, असं बोललं जातं तर की पार्थ पवार हे बारामतीमधनं विधानसभेसाठी उभे राहणार आणि अजित पवार हे आपल्यासाठी दुसरा स्वतःचा मतदारसंघ, स्वतः पुणे जिल्ह्यातला मतदारसंघ शोधणार, अशी एक चर्चा होती. आणि त्या चर्चेमध्ये खडकवासला किंवा शिरूर असं एक नाव होतं. हे जे कोण आहेत त्यांना राजकारणाची बऱ्यापैकी माहिती आहे, तर ते त्यांना तो त्यांचा अंदाज बरोबर होता. पण आता मला वाटत नाही की तसं काय होऊ शकेल. लोक विचारतात तालुकानिहाय आकडेवारी सांगा, तर तुझ्याकडे काय आकडेवारी आहे का? ती तालुकानिहाय आपल्याकडे मतदारसंघनिहाय आकडेवारी आलेली आहे. मतदारसंघ पुन्हा एकदा आम्ही 2 मिनिटांमध्ये मतदारसंघ, नवीन जॉईन झालेले आहेत प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा सांगतो मी. सुप्रिया सुळे या 1,53,000 मतांनी बारामतीतून विजयी झालेल्या आहेत. त्यात त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48,000चं लीड मिळालेलं आहे. हा जो बारामती म्हणजे याचं उत्तर मतदारांनी तिथून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे भोर वेल्हा मुळशी.
भोरवेला मुळशीतून तब्बल 41,000चं लीड सुप्रिया सुळेंना मिळालेलं आहे. तर पुरंदरमधून 34,000चं लीड मिळालेलं आहे. इंदापूर आणि दौंड हे दोन्ही मतदारसंघ सुप्रिया सुळेंसोबतच राहिलेले आहेत. इंदापूरमधून 25,000चं आणि दौंडमधून 25,000चं असं जवळपास 2 मतदारसंघातून 50,000चं लीड सुप्रिया सुळेंना मिळालं आहे. केवळ खडकवासला, आपण आता खडकवासल्याची चर्चा करत होतो, तर खडकवासल्यानं केवळ सुनेत्राताई पवारांना साथ दिलेली आहे, पण ती साथ त्यांना विजयासाठी पुरेशी ठरलेली नाहीये. केवळ 21,000 लीड सुनेत्राताई पवारांना तिथनं मिळालं. तिथून अजितदादांना किमान 1 ते 1.25 लाखांचं लीड अपेक्षित होतं, पण त्यातलं 1 लाख लीड ते घेऊ शकलेले नाहीयेत. खडकवासल्याच्या भाजपच्या मतदारांनी अजितदादांना नाकारलेलं आहे. येस, एकाने प्रश्न विचारला, अजित पवार यांचाच प्रश्न आहे की जरांगे फॅक्टर बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या कामी आला का, यावर थोडे विश्लेषण करावं. जरांगे फॅक्टर पूर्ण महाराष्ट्रात चाललेला आहे, काय वाद नाही त्याच्यामध्ये. मराठवाड्यामध्ये त्याची धग जी होती ती मराठा विरुद्ध ओबीसी अशी धग होती, ती चुकीची जरा थोडीशी मांडणी होती. पण शरद पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता काही लोक त्यांना ते मराठा समाजाचे नेते म्हणून हिणवतात, पण जो बहुसंख्य जे मराठा आहेत त्यांना शरद पवार हे आपले नेते वाटतात. याच्यामध्ये दुमत असं काही कारण नाही. त्यामुळं जे मराठा भाजपवर नाराज होते त्यांच्यासाठी शरद पवार हेच नेते होते. आणि शरद पवारांना जरांगे फॅक्टरचा उपयोग झाला होता, 100% झाला. मराठवाड्यात जास्त झाला आणि इतर ठिकाणी पण नक्की झाला. याच्यामध्ये काही दुमत मानायचं काही कारण नाही. असं एक चर्चा होती की अजितदादांना बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतं मोठ्या प्रमाणात आहेत. त्या धनगर मतांसाठी अजितदादांनी महादेव जानकर यांना परभणीची त्यांच्या कोट्यातील जागा सोडली होती. त्याचाही त्यांना फारसा फायदा झालेला नाही. अगदी खरं काय, वादच आहे त्याच्यामध्ये. एकानं असं विचारलं की दुसऱ्या तुतारीला बारामतीमध्ये किती मतं पडली, ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आलाय. काही मतदारसंघाची माहिती बारामतीची काय असेल तर फक्त पहा. बारामती मधली जी काय आपल्याकडे 2 मिनिटांमध्ये आकडेवारी सांगतो. पण तुतारी आणि ट्रम्पेट याच्यामधला जो काही फरक आहे ना, तो त्या फरकाचा राष्ट्रवादीला कसा तोटा आला ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे बजरंग सोनवणे बीडमध्ये 6,585 मतांनी विजयी झालेत, बरोबर. त्यांचं लीड आहे फक्त 6,500 धरून करा लीड तुम्ही. आणि दुसरी जी पिपणी होती त्या पिपणीला 54,000 मतं पडलीत. म्हणजे जर पिपणी नसती तर बजरंग सोनवणे हे जवळपास 60,000 मतांच्या फरकाने निवडून आले असते. आणि त्यामुळे जी पिपणी उभी करण्याचा जो उद्योग होता तो बऱ्यापैकी यशस्वी झाला असं काही आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट जी आहे, म्हाडा मतदारसंघाची मी तुम्हाला सांगतो. म्हाडा मतदारसंघामध्ये पण पिपणी होती. रामचंद्र घुटुकडे हे उमेदवार होते ना, ते पिपणी चिन्ह देण्यात आले होतं आणि त्यांनी 58,000 मतं खाल्ली. म्हणजे तिथे ठीक आहे, धैर्यशील मोहिते पाटील 1.5 लाखाच्या मतांना काहीतरी निवडून आले. पण रामचंद्र घुटुकडे हे म्हाडा मतदारसंघामध्ये जवळपास 58,000 मतं. केवळ कोण घुटुकडे, त्यांचा कोणता पक्ष, पण चिन्ह साधर्म्य दिसलं तुतारी आणि पिपणीमध्ये. त्याच्यावरती राष्ट्रवादी सुरुवातीला आक्षेप घेतला. शरद पवारच्या राष्ट्रवादीनं त्याच्यावर सुरुवातीला आक्षेप घेतलेला होता, पण तो आक्षेप फेटाळण्यात आला. आणि ज्यांनी ही गेम केली, ज्यांनी ही राजकीय रणनीती आखली, ती बऱ्यापैकी त्यांची यशस्वी ठरलेली आहे. जागा तर त्यामुळेच आली असं म्हणतात. आणि साताऱ्यामध्ये पण तसंच झालेलं आहे. म्हणजे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेचा गेम कुणी केला तर त्या पिपणीने गेम केलेला आहे. 30,000 मतांनी शशिकांत बघा, म्हणजे झालेले आहेत. शशिकांत शिंदे नाही, 17-18,000 मत पराभव झाले. 30,000 शशिकांत शिंदे पराभव झालेले आहेत, अगदी बरोबर. आणि संजय कोंडिबा गाडे हे ट्रम्पेट म्हणजे तुतारीसारखे पिपणी एक वाद्य होतं, त्या गाड्यांनी 35,000 मतं घेतलेली आहेत. म्हणजे जर ही पिपणी नसती, हे जे कोण संजय कोंडिबा गाडे जर नसते, तर ते नक्कीच त्यांची जी उमेदवार त्यांची शशिकांत शिंदे आज बारामतीमधनं विन झाले असते, एवढं मात्र निश्चित. त्यामुळे पहा, राजकारणाचं लोक किती जाऊन विचार करतात. ईसीच्या वेबसाईटवर तू जाऊन पहा बरं, त्याच्यावरती बारामतीचा निकाल आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ती तुतारीची माहिती मिळू शकेल. अगदी बरोबर. त्यांनी एक राजेंद्र साठे विचारतायत, अजितदादांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटत होते की ते हे सगळे करून हॅपी वाटत नव्हते, जबरदस्तीने महायुती बरोबर आहेत असं दिसतंय. मला असं अजिबात वाटत नाही. त्यांच्यावर काय जबरदस्ती करायचं कारण होतं त्या अर्थानं. जर ते लढले असते, समजा जबरदस्ती झाली असती आणि जर ते शरद पवारांसारखे लढले असते तर त्याच्यापेक्षा दैदिप्यमान विजय त्यांना मिळाला असता, पण ते घाबरले. ही सुस्थिती आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्यावर दबाव होता अशी चर्चा होती. पण समजा त्यांनी त्या दबावाला जर त्यांनी झिडकारलं असतं तर शरद पवारांसारखे ते मोठे नेते झाले असते. आता प्रत्येकाला आणि जी आतली जी माहिती मिळते आहे की आत्ता जे तेलंगणाचे
मुख्यमंत्री त्यांचं हे काय बारामती तेलंगणाचे काय मुख्यमंत्री नाव रेवंत रेड्डी. तर रेवंत रेड्डी तुम्ही व्हा, तुम्ही घाबरू नका, कारण रेवंत रेड्डीनं सुद्धा BRS के चंद्रशेखर राव यांनी तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. रेवंत रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी त्यांना फक्त जामीन 4 तासांचा मिळाला होता. त्या रेवंत रेड्डींचं उदाहरण सुप्रिया सुळेंनी म्हणे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दिलेलं होतं. जे नेते आमच्यावर ईडीचा दबाव आहे हे सांगण्यासाठी शरद पवारांकडे गेले होते, त्यावेळेस सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि तुम्ही रेवंत रेड्डींसारखा संघर्ष करा अशी सूचना तेव्हा म्हणे सुप्रिया सुळेंनी केलेली होती. आता ही एक मला म्हणजे त्याला काही प्रूफ नाही या चर्चेला माझ्याकडे, उद्या तुम्ही मला प्रूफ विचाराल, पण जे काही राजकीय होतं ना बारामतीमध्ये त्यांना 15,000 मतं आहेत. यस, अगदी बरोबर. तो कुणी तावरे म्हणून आपला प्रश्न विचारला होता की त्या ट्रम्पेटला बारामतीमध्ये 15,000 मतं आहेत. म्हणजे ती जी ट्रम्पेटनं जे वाजवायचं काम बरोबर केलेलं आहे, त्या ट्रम्पेट बरोबर अजित पवारांना साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो फरक झालेला आहे. आणखीन BJP कडून दुसरा उमेदवार असता तर बारामती जिंकता आले असते का? अजिबात नाही. दुसरीकडून उमेदवार असता दुसरा सुनेत्रा पवार होता म्हणून ही एवढी लढत झाली. आज दर दुसरा कोणी उमेदवार असता तर सुप्रिया सुळे वनवे निवडून आल्या असत्या, हे माझ्याकडनं तुम्ही लिहून घ्या. म्हणजे कारण 2 गोष्टी झाल्या असत्या. जर सुनेत्रा पवार जर नसत्या तर अजित पवार आणि शरद पवार यांची भांडणं ही वरवरची भांडणं आहेत, हे कुटुंब एकत्रच आहेत असा मेसेज गेला असता. अजित पवारांबरोबर जे कार्यकर्ते आता इतक्या त्वेषानं त्यांच्या बरोबर सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढत होते ते लढले नसते. अनेकांनी आतून सुप्रिया सुळेंचंच काम केलं असतं, पण त्यामुळे भाजपचा जो कोणी उमेदवार असता तर तो निवडून आलाच नसता. त्यामुळं सुनेत्रा पवार याच योग्य उमेदवार होत्या. आणि अशी जी चर्चा होती, पुन्हा ही चर्चाच आहे, याला माझ्याकडे तुम्ही उद्या पुरावा मागाल, तो पुरावा माझ्याकडे नाही आहे. तर अजित पवारांनी जेव्हा युती केली तेव्हा बारामतीमध्ये कोण उभं करायचं तर त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला सुनेत्रा पवारांना उभं करावं लागेल. आणि एक लक्षात घ्या एक गोष्ट की जेव्हा सुनेत्रा पवारांचा अर्ज भरला, म्हणजे प्रत्येक पक्षाचा उमेदवार जेव्हा अर्ज भरतो तेव्हा एक डमी अर्ज द्यावा लागतो की समजा सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद झाला असता तर उमेदवार कोण, तर तो डमी अर्ज आहे ना तो स्वतः अजित पवारांचा होता. याचं कारण काय होतं की मी किती गंभीर लढतोय ना हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. जर सुनेत्रा पवारांचा अर्ज बाद जर झाला ना तर हाच अजित पवार रिंगणात उतरणार आहे. जर वेळ पडली तर इतकं त्यांनी त्या जागेसाठी आपलं 8 तासानं उतरलेले होते. पार्थ पवार असते तरी जुळलं नसतं. हा, पार्थ पवार असते तरी जुळलं नसतं. सुनेत्रा पवार आहेत, सुनेत्रा पवार होत्या म्हणूनच एवढी मते मिळालेली आहेत हे मात्र निश्चित. त्यामुळं अजित पवार या लढतीमध्ये ते गंभीर नव्हते, त्यांनी काहीतरी नाटक केलं असं म्हणणं योग्य नाही. अगदी काकांना त्यांनी अंगावर घेतलेलं आहे. फॅमिलीशी संबंध त्या अर्थानं तोडलेले आहेत, राजकीय संबंध तर तुटलेले आहेच, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण असं काही वेगळं नसतं, थोडाफार तणाव येतो. त्यामुळे तो देखील तोडलेला आहे. विचारले की जर विजय शिवतारे अपक्ष उभे राहिले असते तर सुनेत्रा पवार निवडून आल्या असत्या का? म्हणजे सुनेत्रा म्हणजे विजय बापू शिवतारे जर अपक्ष उभे असते तर सुनेत्रा पवार निवडून आल्या असत्या का असं विचारलं. विजय शिवतारे उभे असते तर सुप्रिया सुळेच निवडून आल्या असत्या, असं कसं काय झालं असतं? त्यामुळं विजय शिवतारेंनी शेवटी शिवसेनेची वगैरे तीच मतं घेतली असती आणि विजय शिवतारेंनी उभं राहावं असा फोन कोण करत होतं? कोण करत होता असा फोन? शरद पवारच करत होते ना. आणि अजित पवारांनी तो आरोप केलाच. आणि हा प्रश्न जेव्हा शरद पवारांना विचारला तुम्ही शिवतारेंना फोन करत होते का, तेव्हा शरद पवारचं उत्तर काय होतं तुम्हाला आठवत आहे का? शरद पवार म्हटले होते असं फोन करण्यात चुकीचं काय? राजकारण नाही. विजय शिवतारे उभं राहावे ते नाकारलं नव्हतं पवारांनी. पवारांनी नाकारलेलं नव्हतं. पवारांनी नाकारलेलं नव्हतं की मी विजय शिवतारेंनी उभं राहावं म्हणून त्यांना मी फोन केलेला होता. तुम्ही आता अजित पवारांच्या विरोधात बोलतात तर राहा उभा आता असा फोन शरद पवारांनी केलेला होता. आणि याच्यावरती शरद पवारांनी होय मी फोन केला असं नाही बोललेले, तर ते म्हटले राजकारण आहे असा फोन केला तर बिघडलं काय? आणि बरोबर आहे, जो आपल्या विरोधकाची मतं खाणार आहे आणि त्याचा जर मला फायदा होणार असेल तर तो जर उभा राहिला तर आनंदच मानायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काही कारण. त्यामुळं अजित पवार जरी बोलले असेल की विजय शिवतारेंचं कॉल रेकॉर्ड जर बघा त्यांना कोणाकोणाचे फोन आले तर नक्कीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचेच त्यांना फोन होते हे अजित पवारांना सांगायचं होतं. आणि शरद पवारांनी पण ते मान्य केलेलं आहे, होय मी फोन केला होता असं ते म्हटले नाहीत, पण जर फोन झाला असेल तर त्यात चुकलं काय असं त्यांचा त्याच्यामध्ये. एक प्रश्न आहे सर जो आपण मगाचा धनगर आरक्षणाचा चालला, एकाने विचारले की सुनेत्रा पवार यांना धनगर समाजाची किती मतं पडली, तर अशी एखाद्या समाजाची मतं सांगता येणार नाही. पण एक गोष्ट झाली साधारणपणे जानकर हे
अजित पवारांबरोबर गेले, त्यांनी बारामतीमध्ये चांगल्या सभाही घेतल्या, पण ती विरोधात मतं गेली नाहीत असं मला वाटतं. म्हणजे ठीक आहे, म्हणजे एकदम जी शरद पवारांकडे गेली असते ती मतं काही गेलेली नाही आहेत. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं जरांगे फॅक्टरमुळं ओबीसी मतांचं थोडं ध्रुवीकरण संपूर्ण मात्र झालं. तो समाज थोडा भाजपच्या महायुतीच्या बाजूने आलेला होता. त्यामुळे स्वाभाविकपणे धनगर महादेव जानकर यांच्या उमेदवारीचा अजित पवारांना फायदा झालेला आहे हे नाकारून चालणार नाही आहे. म्हणजे त्यांना ते माहिती होतं, जर आपल्याला बारामतीमध्ये धनगर समाजाची नाराजी कमी करायची असेल, ती ओढून घ्यायची नसेल, तर आपल्याला हे करावं लागेल. पण तुम्हाला मी सांगू का, ज्या अर्थी इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेला लीड मिळालेला आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेला लीड मिळालेला आहे, दौंडमध्ये लीड मिळालेला आहे, याचा अर्थ धनगर समाज सुद्धा सुप्रिया सुळेंच्याच पाठीशी उभा आहे. या भागात धनगर समाज, इंदापूरमध्ये तर धनगर समाज फार मोठ्या प्रमाणात आहे, बारामतीमध्ये आहे. त्यामुळे तो धनगर समाज आहे तो शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्याच पाठीशी उभा राहिला असं माझं रिडिंग आहे. सर, म्हणजे अजितदादांनी परभणीची जागा सोडून थोडक्यात चूकच केली असं म्हणावं लागेल का? कारण त्यांनी ती परभणीची विनिंग सीट असं म्हणत होते. राजेश विटेकर हे केवळ 30,000 विनिंग सीट. आता एकाने फक्त प्रश्न विचार म्हणून सांगतो, अरे तो मोबाईल किती वेळा पाहता, जरा समोर पाहून बोला ना, असा एक प्रश्न विचारलाय. तर मंडळी, आम्ही तुमच्यासाठीच मोबाईल खाली पाहून बोलतोय. तुमचे जे काही प्रश्न येत आहेत कमेंट येतात त्यांना हे करूया. पण मी असं करतो, मी ऋषीला प्रश्न विचारला होतो, मी तुमच्याशी थेटपणे बोलतो. त्यामुळे ऋषी प्रश्न विचारेल, म्हणजे माझा चेहरा मोबाईलमध्ये जाणार नाही. माझा चेहरा थोडासा, माझा मोबाईल थोडासा बाजूला ठेवतो. तर लोक नजर ठेवून काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आमच्या काही चुका असेल तर सांगत चला. तर तू काय प्रश्न विचारला? हा, परभणीचा प्रश्न विचारला. राजेश, ठीक आहे, आता महादेव जानकर निवडून येणं महायुतीसाठी आवश्यक होतं, त्याचा विधानसभेला फायदा झाला असता. आणि अजित पवारांचं ते लोकगणित होतं शेवटी, की धनगर समाज आपल्या विरोधात जाऊ नये, आणि त्यासाठीच त्यांनी ते एक जागा सोडली. आणि राजेश विटेकरांना त्या ठिकाणी आमदार करण्याचं त्यांनी आश्वासन पण दिलेलं आहे. आणि राजेश विटेकरांनी सुद्धा जीव तोडून महादेव जानकरांचं काम केलेलं आहे. पण बॅड लक, नरेंद्र मोदी यांची सभा होऊन सुद्धा महादेव जानकर काही त्या ठिकाणी निवडून आलेले नाहीयेत. एकाने प्रश्न विचारला, जानकरांना बारामतीत तिकीट दिले असते तर जानकर निवडून आले असते का? कारण जानकरांनी सुप्रिया सुळेंचा पराभव विजयाला अत्यंत संघर्षात्मक केलं होतं. केवळ 69,000 पण तेव्हा ती लाट होती, तेव्हा ती मोदींच्या बाजूची लाट होती 2014 मध्ये. त्यामुळे तसं ते वातावरण होतं. पण नंतर सुप्रिया सुळेंनी पण हे संपर्क वाढवला होता शरद पवारांनी. मी तुम्हाला सांगू, जरी महादेव जानकर उभे असते ना, मग तर सुप्रिया सुळेंचा विजय आणखी सोपा झाला असता. का? जे परभणीमध्ये घडलं, जे बीडमध्ये घडलं, तसं बारामतीमध्ये घडलं असतं. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे परभणीमध्ये काय घडलं, बीडमध्ये काय घडलं, की एक तो मराठा विरुद्ध मग तो असा संघर्ष उभा राहिला असता. आणि बारामतीमध्ये नक्कीच मराठा समाजाची मतं ही फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि ओबीसींची तुलनेनं कमी आहेत. त्यामुळे जानकर जरी उभे असते तरी तो मोठा फटका त्यांनाच बसला असता. तर नक्कीच बारामती मतदारसंघाचं आपण सविस्तर विश्लेषण बघितलेलं आहे. इथून पुढचे जे मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघाचा आपण आम्ही विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमचे प्रश्न नक्की कळवत जा. तुमच्या प्रश्नामुळे आम्ही पण कळवत जा, सांगत जा. आमचं विश्लेषणाचं जो काय आहे त्या वेगवेगळे मुद्दे आम्ही ऍड करायचा प्रयत्न करत जाऊ. एखादा मुद्दा अनेकदा अचानक प्रश्न येतात, त्याचा थोडासा अभ्यास कमी जास्त असेल, आम्ही आमच्या परीनं त्याचं समाधान करायचा नक्की प्रयत्न करू. लेट्सअप पाहत राहा. लेट्सअपला काल आमच्या निकालाच्या दिवशी जवळपास 40 लाखाहून अधिक व्ह्यूज युट्यूबवरती मिळाले. तुमच्या प्रतिसादामुळे हे केवळ शक्य झालेलं आहे. त्यामुळं तुमच्या प्रतिसादाच्या आम्ही अपेक्षित आहोत. हा प्रतिसाद केवळ आम्ही बोलतो आणि तुम्ही ऐकून घ्यावा असं नाहीये. तर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारत चला. आमचा कॉमेंट बॉक्स त्यासाठी खुला आहे आणि आपला संवाद असाच चालू ठेवूया. पाहत राहा लेट्सअप मराठी.